जय शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. सुरुवात करत आहे आपण 0 किलोमीटरवरून. CNG फिल केली आपण, प्रेशर नव्हतं थोडंफार. तर इथून चालू आपण वाघोलीला. बघू आज किती अर्निंग होतंय. टाइम झालाय 7:05. असं तसं काही 5:30लाच उठलो होतो, पण 1.5 तास उशिरा झालं, डब्बा गिब्बा त्याच्यामुळं. तर ठीक आहे मित्रांनो, इथून जाऊ वाघोलीला. बघू आज कुठली कुठली ट्रिप होते ना आज किती अर्निंग होते. 2 दिवस झाले चांगली अर्निंग नाही झाली, त्याच्यामुळे मी व्हिडिओज नाही टाकलं. तर बघू आज किती अर्निंग होते. तर ठीक आहे मित्रांनो, जाऊ आता इथून वाघोलीला डायरेक्ट. मित्रांनो, बसून बोर झालो होतो, ट्रिप काय पडत नव्हती त्याच्यामुळं. तर चला म्हणलं, इथं KFC जवळच आहे म्हणलं, तर बर्गर तरी खाऊन बघायचं म्हणलं. त्यांचं हे चना बर्गर आहे, लय भारी लागतो. फक्त 70 रुपयाला भेटतो. मित्रांनो, हे जे दादा आहे ना, हे आपले संभाजीनगरसाठी बुकिंग भरत आहे. व्हाईट नंबर प्लेट असूनही ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे सांगा बरं मला. 5 लाख रुपए कीमत बताई जाती थी, लेकिन इंडियन कॉइन सोसाइटी द्वारा इसकी कीमत बढ़ाकर 7.5 लाख कर दी गई है. खूप खास लागत. मित्रांनो, पहिले तुम्ही टाइम बघा, 2:55. 83 किलोमीटर गाडी चालली आपली. आपण आहे CNG लाईनमध्ये, हांडेवाडी येथे. तर मला सांगायचं होतं, एवढं सांगायची गाडी नका घेऊ सध्या, कोणीच नका घेऊ. कारण की एवढं वैतागलंय ना दिवसभर मी पण ट्रिपसाठी, खूपच जास्त. सकाळी आलो होतो, काल पण असंच गेलं माझा दिवस. सकाळी आलो होतो, मी तुम्हाला सांगितलं होतं 7 वाजता आलो होतो. तेव्हा येऊन वाघोलीला 9 ते 10 वाजले होते काहीतरी. एक ट्रिप लागली होती 186 रुपये 11 मिनिटं सोडायला. त्यांना सोडलं मी. त्याच्यानंतर परत 10 ते 12 वाजता काहीतरी, 12 ते 12:30 काहीतरी इथून लागली होती आपली वाघोलीवरून एअरपोर्टला, पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला. कस्टमरला तिथं सोडलं, त्याची 293 रुपये काहीतरी दिले आपल्याला. तिथून मग एक एअरपोर्टला जाऊन मित्र वगैरे आला होतं, तिथं मग दालचा राईस वगैरे खाल्ला आम्ही दोघे पण. तो पण आलता तिथंच, माझा मित्र हिंजवडीचा, तिथं आलतं. त्याच्यानंतर दालचा राईस वगैरे खाल्लं, तिथं थोडा वेळ थांबलं आणि लगेच मग तिथून नाही का आपली ह्याची ट्रिप भेटली होती, आपली ह्याची म्हणतात पिंपळे गुरुची. तिथं सोडलं. तिथून नाही का मग 10 ते 15-20 मिनिट रॅपिडोला एक प्रीमियमची ट्रिप भेटली होती आपली हांडेवाडीला. सध्या मी आता हांडेवाडीला आहे. 3 वाजले आणि आपला दिवसाचा धंदा झाला मित्रांनो फक्त 1,500 रुपये ते 1400 रुपयेपर्यंत. आताची ट्रिप जे भेटली आपल्याला, 3 लोक होते, प्रीमियर होती रॅपिडोची. तर त्याचे पैसे भेटले होते 470 रुपये काहीतरी. तर ठीक आहे, एवढा धंदा झालाय. सध्या एवढाच म्हणायचं, गाडी वगैरे नका घेऊ. तुम्ही जर घ्यायचा विचार जरी करत असेल तर नका घेऊ. काय ते गव्हर्नमेंटचं ऍप्लिकेशन येते म्हणते कसलं तरी, तो जर आला मग तर तुम्ही घेऊ शकता. कंपनी म्हणजे मी आता गणपती जो तर आहे ना, आम्ही घरी गणपती बसवतो. गणपती तवर आहे तवर मी इथं गाडी चालवणार, नाही तर मग नंतर मी हिंजवडी फेस्टिवलला जाणार, तिथंच कंपनीमध्ये लावून टाकणार, मग आपलं चालू राहील ती. तर सध्या गाडी नका घेऊ मित्रांनो. आता मी CNG भरतो, बघतो आज रात्रीपर्यंतच काम करू. 3-4 हजार तरी झाले पाहिजे. पुढे गाडीचा हप्ता आहे 2 दिवसांनी. तर ठीक आहे, बघू आता इथून कुठे जातो, कुठली ट्रिप भेटते, कधी भेटते ते काही गॅरंटी पण नाही अजून. तर ठीक आहे, सांगतो तुम्हाला, अपडेट देतो मी थोड्या वेळाने आता लगेच. मित्रांनो, 3:32. कस्टमर येत आहे. कोथरूडची ट्रिप आहे. हा मंदिरापाशी, हा मंदिर आहे इथे त्याच्यापाशी. कस्टमर हे आहे इथं, हा मंदिरापाशी आलोय आपण. तर इथून कोथरूडला जायचंय. तर बघू कोथरूडला जाऊ आता. इथून किती फेर देतो तुम्हाला ट्रिप एंड केल्यावर दाखवतो मी. मित्रांनो, आपण ते ड्रॉप केलं कस्टमरला. टाइम झालाय 4-5 वाजले. आपल्याला जायचं हिंजवडी फेस्त्री येते. फेस्त्रीची ट्रिप बघतोय आपण, भेटली तर खूपच चांगली एखादी. कारण की तिकडं जायचंय, मित्राच्या भावाचं मुलाचा बड्डे आहे त्याच्यामुळं. तर आज एवढी बेकार रनिंग झाली की ना, विचारू पण नका. 2,000 पण रुपये पण नाही झाले, 1700-1800 रुपये झाले असेल. तर ठीक आहे, जातो आता इथून, बघतो कुठली ट्रिप बघते. आपण एक नेम पाडायचा नाही बाई, बस काय यार. मित्रांनो, पहिले तुम्ही टाइम बघा, 8:15. गाडी 134 किलोमीटर चालली आपली. तर मी तुम्हाला लास्ट सांगितलं होतं कोथरूडला होता तेव्हा ट्रिप वगैरे, तिथून काय भेटली नाही आपल्याला फेस्त्री. इकडे बड्डेसाठी अर्जंट यायचं होतं आपण. तर गिफ्ट वगैरे घेतले आपण. तिथून निघलो होतो डायरेक्ट एमटीच. तिथून येता नाही का लवलेजवळ आलो होतो, सूसवडून आलो होतो मी हिंजवडी फेस्त्रीला. तर येता मला नाही का 2 इंटरसिटी लागले होते सिडॅन, पण मी ते काय एक्सेप्ट केले नाही. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. सिडॅन इंटरसिटी होती त्याच्यामुळे एक्सेप्ट नाही केलं. जर एक्सेल वगैरे असती तर मी गेलो असतो, कारण की सिडॅनमध्ये ह्या टायमिंगला जायला परवडत नाही. 2,000 रुपये देते आणि त्याच्यानंतर ते काही परवडत नाही जायला, आणि परत तिथं राहायचं. त्याच्यामुळं मी काही एक्सेप्ट केलंच नाही, मग कॅन्सल करून टाकलं. तर त्यांचे 2-2 हजार रुपये देत होते आपल्याला, तर मी उचललं नाही. तिथून आलो मग हिंजवडी फेस्त्रीला. इथं आल्यावर अजून एक ट्रिप पडली आपल्याला, बघू शकता. ते पण 2,000 रुपयाची होती, मुंबई सेंट्रलची होती. बट मी
तर मी नंतर ना फायनली आलो होतो हिंजवडी फेज 3ला. इथं आहे मी आता. तर एक ट्रिप पडली आपल्याला रिझर्वेशनची. हिंजवडी फेज 3 TCS कंपनीचा जे गेट नंबर 2 आहे ना त्याच्यापाशी आहे. आलोय मी कस्टमरला पिकअप करायला. आपल्याला फेअर चांगले देते. एक्सेल आहे, उबर एक्सेल एअरपोर्टची. तर चांगलं आहे. बघू तुम्हाला ट्रिप एंड केल्यावरच दाखवतो. आणि आपल्याला टोटल आज 3 सिडान इंट्रासिटी पडली होती, ते पण 2-2 हजाराची. हे जर सिडान इंट्रासिटी जर सकाळी पडली ना मित्रांनो, कधी पण तर सकाळी जायचं, संध्याकाळी अजिबात नाही जायचं. कारण की तिकडं राहायचं आणि तिकडं झोपायचं लई अवघड आहे. कारण की तिकडं गरमी पण लय होतं, त्याच्यामुळं तिथं जायचंच नाही संध्याकाळची ट्रिप असेल तर. जर तुम्हाला परवडत असेल तरच जावं, नाही तर नकाच जाऊ. मी तर म्हणतोय नका जाऊ. कारण एक्सेल जर असेल गाडी, सिडान जर ट्रिप पडली ना तर नका जाऊ. आणि जर तुमची सिडान गाडी असेल, जर तुम्हाला जायचं असेल, गरज असेल तर जावा, काही प्रॉब्लेम नाही. तर आज आपली चांगली अर्निंग झाली आहे. जेवढं म्हणलं होतं ही एक ट्रिप कंप्लीट केली. तर कस्टमरशी झालं नाही बोलणं, ते बोलले वरती आहे. 8:30 वाजताचा पिकअप टायमिंग आहे कस्टमरचा. तर बड्डे वगैरे झाला मित्रांनो, चांगला मस्त बड्डे वगैरे. आम्ही जेवण वगैरे पण केलं. पुरी होती, पुरी भाजी होती जेवण. तर मला पुरी आवडत नाही एवढं, तेलकट आहे म्हणून. तर जाऊ द्या, ते विषय सोडून द्या, ते पर्सनल आहे. तर इथून चाललो मी आता एअरपोर्टला. बघू फेअर किती द्यायचं तुम्हाला दाखवतो मी ट्रिप एंड केल्यावर. तर ठीक आहे मित्रांनो, जातो आता. दीड तास लागेल मला इथून जायला एअरपोर्टला. मित्रांनो टाईम बघा 10:30 झालंय. आपण आहे वाघोली इथे, भोकोरी फाटा. घरी आलो होतो, घरी चाललोय. तर मित्रांनो आज आपली चांगली अर्निंग झाली आहे. शेवटची ट्रिपची तुम्ही बघू शकता, इथं स्क्रीनवर लावलंय मी. अशी ट्रिप जर 2 जरी पडले ना, दिवसभर काम करायची काही गरजच नाही मित्रांनो. कारण की तासभर लागलं आणि कमीत कमी 25 किलोमीटर गाडी चालली. 25 ते 26 दिले किती फेअर? 1150 रुपयापर्यंत. अशी जरी 2 किंवा 3 जरी ट्रिप भेटली ना दिवसाला, काही प्रॉब्लेमच नाही, दिवसभराचा खर्च निघतो. पण हे शक्यतो असली ट्रिप भेटत नाही. शेवटची जी ट्रिप भेटलेला आपली चांगली अर्निंग झाली, जे टार्गेट होतं ते कम्प्लीट झाले. तर चालू आता मित्रांनो घरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. तुमचे जे कमेंट असतात ना ते मला विचारत राहा, मी तुम्हाला उत्तर देत राहतो. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, सी यू, टाटा, जय शिवराय.